एसटी बस सेवा परिसरात निशुल्क पार्किंगसाठी परशु ठाकूर यांचे निवेदन। नागपूर ते जामसावली हनुमान मंदिरासाठी एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी। भाजपा नेते परशु ठाकूर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ विभाग नियंत्रक कार्यालयात महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात नागपूर ते जामसावली हनुमान मंदिरासाठी एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। तसेच गणेशपेठ बस स्थानक परिसरात नागरिकांसाठी निशुल्क पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याबाबतही ठाम मागणी व्यक्त करण्यात आली। निवेदन देताना ठाकूर यांनी विभाग नियंत्रक छवरे यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी तांत्रिक बाबींचा उल्लेख केला असता ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले। यापूर्वीच पालकमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक पत्रव्यवहार केला असल्याची माहिती देखील देण्यात आली। सध्या गणेशपेठ परिसरातील नागरिकांना खासगी पार्किंगसाठी पैसे द्यावे लागतात। शासनाच्या मदतीने ही समस्या सोडवून निशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाकूर यांनी प्रयत्नशील राहण्याची भूमिका स्पष्ट केली। आपल्या एसटी महामंडळ गणेशपेठ येथील नियंत्रक साहेब जे आहेत चौरेजी त्यांना निवेदन दिलं आहे। आपल्या नागपूरवरून जामसावलीला बस सुरू करावी। जामसावली इथे आपले श्रद्धाळू नागपूरचे नियमित जातात आणि त्याच्यासाठी आपली एसटी महामंडळची बस जामसावलीकरिता नाही आहे, तर ही बस नियमित सुरू करण्यात यावी याकरिता, तसेच आपल्या गणेशपेठला येणाऱ्या नागरिकांसाठी जे इथे आपल्या नातेवाईकांना सोडायला येतात, एसटीला येतात, कोणत्या कामाने येतात, त्यांच्यासाठी पार्किंगची एक उत्तम व्यवस्था इथे व्हावी, या दोन विषयाला घेऊन आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। आम्ही आज साहेबांची भेट घेतली, चौरेजींची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेत आपण त्यांना समजावून सांगितलं की हे किती गरजेचं आहे। समोरच्या ज्या ठिकाणी इथे जे तुम्ही जागा त्यांची एसटी महामंडळाची आहे त्या जागेवर एक पार्किंगची व्यवस्था करा। निशुल्क पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, कारण इथे येणाऱ्या नागरिकांना शुल्क देऊन पार्किंग द्यावी लागत आहे, तर ती निशुल्क व्हायला पाहिजे आणि नागरिकांना ही अत्यंत गरजेची बाब आहे। त्यामुळे त्यांनी या गोष्टीला टेक्निकल जे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल सांगितलं। जामसावलीला जाणाऱ्या बसबद्दल दोन्हीही राज्य शासनाचे अध्यादेश त्यांना आवश्यक आहे। आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेबांना तसं पत्र दिलं होतं, त्यांनी रिमार्क करून मंडळाला पाठवलंही होतं। त्या पत्राची पण माहिती आम्हाला घ्यायची होती। यानंतर पुन्हा आम्ही पालकमंत्री साहेबांना भेट घेऊ आणि लवकरच जामसावलीची बस सुरू होईल। तसंच इथे एक सुंदर पार्किंग नागरिकांसाठी निशुल्क सुरू होईल याची खात्री आम्हाला आहे आणि याच्यासाठी जे फॉलोअप करता येईल आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी आम्ही त्याच्या मागण्या मार्गी लागतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू, असे ठाकूर यांनी सांगितले। या प्रसंगी चेतन दोमडे, समीर जावदंड, विजय थौरे, अभिनव जिकार, अमर वनकर, हरीश चोपकर, अभिजित मुटकुळे, सुनील आंभईकर, अनिल क्षीरसागर, अमित देसाई, विजय उंबरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे। महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोकड़े ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग। सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ। जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना, वैसे वैसे 5% डिस्काउंट कम होता जाएगा। दोपहर 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% ऑफ। डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% ऑफ। और इस सेलिब्रेशन में लगाएंगे 4 चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम 5 बजे।